वेलकम टू 19 एज्युकेशन. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिफरन्सिएशन पार्ट 2 हा बघणार आहोत. 2 मार्क्स क्वेश्चन बेस्ड ऑन द बोर्ड एक्झाम पॅटर्न. बघा, लास्ट पार्ट 1 मध्ये आपण काही क्वेश्चन डिस्कस केले होते. फर्स्ट क्वेश्चन, हा सेकंड क्वेश्चन, थर्ड क्वेश्चन, या टाईपने आपण क्वेश्चन डिस्कस केले होते. आता समोरील क्वेश्चन आपण पार्ट 2 मध्ये डिस्कस करूया. तर चला बघा, आता क्वेश्चन्स काय दिलेला आहे तुम्हाला. इफ f of x equal to x raised to power 5 plus 2x minus 3 then find f inverse dash of f of 3. म्हणजे हे तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करायची आहे. ही व्हॅल्यू तुम्हाला काय करायची आहे, फाइंड करायची आहे. बघूया सोल्युशन. आता सोल्युशन मध्ये सगळ्यात आधी दिलेलं फंक्शन राईट डाऊन करा. f of x इक्वल टू x raised to power 5 प्लस 2x मायनस 3. मग आता हा तुम्हाला क्वेश्चन मध्ये काय दिसतो, डॅश दिसतोय. डॅश म्हणजे काय असतं, डिफरन्शिएट. याला डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट कशासोबत करावं लागेल, विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत. मग एफ ऑफ एक्सचं डिफरन्शिएट केलं तर काय मिळतं आपल्याला, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू 5 टाइम्स एक्स रेस टू पॉवर 4 प्लस 2 टाइम्स डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू x1, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट, कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय तो 0. मीन्स आपल्याला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स किती मिळाला, 5 टाइम्स एक्स रेस टू पॉवर 4 प्लस 2 मिळाला. आता आपल्याला काय विचारले, आपल्याला विचारले एफ इनवर्स ऑफ डॅश ऑफ -3. मीन्स आपल्याला काय फाइंड आउट करायचं, 1 अपॉन एफ डॅश ऑफ -3. हे असं आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, त्यासाठी आता आपल्याला एक्सची व्हॅल्यू माहिती असणं गरजेची आहे. मग आपण इथे करूया, वी नीड टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स. आपल्याला कशाची व्हॅल्यू माहिती असणे गरजेचे आहे, व्हॅल्यू ऑफ एक्सची व्हॅल्यू माहिती असणे गरजेचं आहे. मग त्यासाठी आपल्याला काय घ्यायचंय, देअरफॉर एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय कन्सिडर करायचं आहे तुम्हाला, -3. मग आता एफ ऑफ एक्स तुमच्याकडे आहे, काढा. काय आहे एफ ऑफ एक्स, एक्स रेस टू पॉवर 5 प्लस 2x -3 इक्वल टू काय घ्यायचंय तुम्हाला, -3 घ्यायचं आहे. ओके, मग इथे येईल तुमचं एक्स रेस टू पॉवर 5 प्लस 2x इक्वल टू -3, हा +3 इकडे येऊन मायनस आहे, इकडे येऊन काय होईल, +3. मीन्स यामधून x कॉमन काढा. एक्स रेस टू पॉवर 4 प्लस 2 इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला, 0. आता हे काय इम्प्लाइज करेल, x इक्वल टू 0 और एक्स रेस टू पॉवर 4 प्लस 2 इक्वल टू 0. मीन्स आता इथे जर घेतलं तर एक्स रेस टू पॉवर 4 इज इक्वल टू -2 पॉसिबल आहे का, नाही. मग देअरफॉर इज नॉट इक्वल टू -2. देअरफॉर आपल्याला व्हॅल्यू काय घ्यायची, एक्स इक्वल टू 0. आता एक्सची व्हॅल्यू आपण पुट केली, आपल्याला या इक्वेशन 1 मध्ये काय करायची आहे, पुट करायची. मग लिहा देअरफॉर किंवा असे लिहू शकता तुम्ही, पुट इन 1 मध्ये पुट केल्यानंतर 1 काय आहे तुमचं, एफ इनवर्स ऑफ डॅश -3 इज इक्वल टू 1 अपॉन एफ डॅश ऑफ -3 असं दिलेलं आहे. मग आता व्हॅल्यू पुट करा. 1 अपॉन एफ डॅश किती आहे तुमच्याकडे, 5x रेस टू पॉवर 4 प्लस 2. इथे पुट करा व्हॅल्यू 5 टाइम्स एक्स रेस टू पॉवर 4 प्लस 2. आता एक्सची व्हॅल्यू काय फाइंड आउट केली आपण, 0 फाइंड आउट केली. यामध्ये पुट करा 1 अपॉन 5 टाइम्स 0 रेस टू पॉवर प्लस 2. दॅट इज किती मिळेल तुम्हाला, 1/2. म्हणजेच देअरफॉर एफ इनवर्स ऑफ डॅश ऑफ -3 इज इक्वल टू व्हॅल्यू काय मिळते तुम्हाला, 1/2. नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. आता नेक्स्ट क्वेश्चन काय दिलंय तुम्हाला, लेट एफ ऑफ 1 इक्वल टू 3, एफ डॅश ऑफ 1 इक्वल टू -1/3, जी ऑफ 1 इक्वल टू -4 अँड जी डॅश ऑफ 1 इक्वल टू -8/3. द डेरिव्हेटिव्ह ऑफ, तुम्हाला डेरिव्हेटिव्ह साठी काय दिले, फंक्शन अंडर रूट एफ ऑफ एक्स स्क्वेअर प्लस जी ऑफ एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स.
आणि आलेला डेरिव्हेटिव्ह तुम्हाला ॲट एक्स इक्वल टू 1 वर काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. चला तर सोल्युशन बघूया आपण. सोल्युशनमध्ये जे काही तुम्हाला डेरिव्हेटिव्हसाठी फंक्शन दिले त्याला तुम्ही लेट करू शकता. मग इथे तुम्ही एफ ऑफ एक्स इक्वल टू काय घेता येईल तुम्हाला, अंडर रूट एफ ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस जी ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग आता याला कशासोबत डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स सोबत. मग डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. काय मिळेल, एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू, आता तुम्हाला रूटचा डेरिव्हेटिव्ह माहित आहे काय आहे, डेरिव्हेटिव्ह ऑफ अंडर रूट एक्स असेल तर काय घेतो आपण, 1/2 टाइम्स अंडर रूट एक्स. इथे पण सेम आहे, आधी सगळ्यात आधी रूटचा डेरिव्हेटिव्ह काढा. तर रूटचा डेरिव्हेटिव्ह काढला तर काय मिळेल तुम्हाला, 1/2 टाइम्स अंडर रूट, जे फंक्शन असतं रूटमध्ये तसंच राईट डाऊन करा. काय आहे, एफ ऑफ एक्स स्क्वेअर प्लस जी ऑफ एक्स स्क्वेअर इंटू, परत डेरिव्हेटिव्ह कशाचा काढावा लागतो, इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जे फंक्शन रूटमध्ये आहे. रूटमध्ये कुठलं फंक्शन दिलेलं आहे तुम्हाला, एफ ऑफ एक्स स्क्वेअर प्लस जी ऑफ एक्स स्क्वेअर 1/2 टाइम्स अंडर रूट एफ ऑफ एक्स स्क्वेअर प्लस जी ऑफ एक्स स्क्वेअर इंटू, आता डेरिव्हेटिव्ह काढा, पहिले पॉवरचा डेरिव्हेटिव्ह काढा. काय येईल, 2 टाइम्स एफ ऑफ एक्स इंटू, परत डेरिव्हेटिव्ह कशाचा काढायचा आहे तुम्हाला, एफ ऑफ एक्स प्लस इथे पण 2 टाइम्स काय होईल, जी ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय मिळेल तुम्हाला, जी ऑफ एक्स. तर कम्प्लिटली तुम्हाला जो एफ डॅश ऑफ एक्स आहे डेरिव्हेटिव्ह आहे तो कसा होईल, 2 टाइम्स एफ ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स एफ डॅश ऑफ एक्स प्लस 2 टाइम्स जी ऑफ एक्स डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स इंटू जी डॅश ऑफ एक्स डिवायडेड बाय काय येईल तुमच्याकडे, 2 टाइम्स अंडर रूट इन ब्रॅकेट एफ ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस जी ऑफ एक्स होल ब्रॅकेट स्क्वेअर. बघा आता इथे पूर्ण डेरिव्हेटिव्ह तुमचा फाइंड आउट झालेला आहे. आता तुम्हाला त्यांनी काय विचारले की कशावर डेरिव्हेटिव्ह काढायचा आहे तुम्हाला, ॲट एक्स इक्वल टू 1. मग इथे पुट करा ॲट एक्स इक्वल टू 1, म्हणजेच तुम्हाला मिळेल देअरफॉर एफ डॅश ऑफ 1 इज इक्वल टू, म्हणजे जिथं जिथं डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्स दिसतं तिथं तिथे व्हॅल्यू काय पुट करायची आहे तुम्हाला, 1 व्हॅल्यू पुट करायची आहे. पुट करा, काय मिळेल तुम्हाला, आणि न्यूमरेटर मधून 2 कॉमन काढता येईल. जर तुम्ही 2 कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये राहील तुम्हाला एफ ऑफ 1 इंटू एफ डॅश ऑफ 1 प्लस जी ऑफ 1 इंटू जी डॅश ऑफ 1 डिवायडेड बाय, डिनॉमिनेटर मध्ये काय आहे, 2 टाइम्स अंडर रूट इन ब्रॅकेट एफ ऑफ 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर प्लस काय येईल, जी ऑफ 1 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आलेल्या डेरिव्हेटिव्ह मध्ये जिथं जिथं एक्स दिसते त्या प्रत्येक ठिकाणी एक्सची व्हॅल्यू काय पुट केली आपण, 1. आता हा 2 गेट कॅन्सल होईल तुम्हाला, तर तुम्हाला काय मिळेल, देअरफॉर एफ डॅश ऑफ 1 इज इक्वल टू, आता गिवन व्हॅल्यू दिली, पुट करा. एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला, 3 इंटू एफ डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू काय दिली तुम्हाला, -1/3 प्लस जी ऑफ 1 ची व्हॅल्यू काय दिली, -4 इंटू जी डॅश ऑफ 1 ची व्हॅल्यू काय दिली, -8/3 डिवायडेड बाय अंडर रूट, व्हॅल्यू पुट करा. आता एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे, 3, मीन्स काय होईल, 3 चा स्क्वेअर प्लस जी ऑफ 1 ची व्हॅल्यू किती आहे, -4 होल ब्रॅकेट स्क्वेअर. आता तुम्हाला फक्त सिम्पली काय करायचं आहे, या सगळ्या व्हॅल्यूजचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. मग एफ डॅश ऑफ 1 इज इक्वल टू, आता हे 3 इंटू -3, 3 गेट कॅन्सल होईल, इथे काय राहील फक्त -1 येईल प्लस हे 3 आणि 3 गेट कॅन्सल, इथे काय होईल, मायनस मायनस प्लस होईल
आणि 8 4 जा किती होईल 32 मीन्स तुम्हाला येईल 32 अपॉन किती राहील 3 डिव्हायडेड बाय अंडर रूटमध्ये काय येईल 3चा स्क्वेअर 9 होईल -4चा स्क्वेअर 16. आता अगेन न्यूमरेटरमध्ये ॲडिशन आहे बेस सेम आहेत का नाही मग क्रॉस करा 3 × -1 -3 प्लस 32 डिव्हायडेड बाय 3 आणि अंडर रूट किती येईल तुमचं 25 9 + 16 25. आता सिम्प्लिफाय करा यामध्ये 32 मधून -3 गेले किती राहील किती येईल 32 - 3 घेतले तर तुम्हाला मिळेल 29/3 अपॉन √25 किती येईल 5. मग न्यूमरेटरचा डिनॉमिनेटर कुठे मल्टिप्लाय होतो डिनॉमिनेटरला म्हणजेच तुम्हाला मिळेल 29/5 × 3. देअरफॉर f' इज इक्वल टू व्हॅल्यू किती मिळेल तुम्हाला 29/15. म्हणजे जे काही गिवन फंक्शन होतं तुमचं √f(x²) + g(x²) विथ रिस्पेक्ट टू x ॲट x = 1 वर व्हॅल्यू किती आली तुमची 29/15. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. बघा काय दिले फाइंड dy/dx इफ x × √x + y टाइम्स √y इज इक्वल टू a टाइम्स √a. मग सगळ्यात आधी दिलेलं फंक्शन काय x आणि y मध्ये आहे म्हणजे फंक्शन कुठलं आहे तुमचं इम्प्लिसिट फंक्शन. मग आता इम्प्लिसिट फंक्शनला आपण डायरेक्टली डिफरन्शिएट करतो विथ रिस्पेक्ट टू x बोथ साईडमध्ये. मग आता त्यानुसार पण इथं आधी याला सिम्प्लिफाय करूया. तुम्हाला माहिती आहे √x असेल तर त्याला कसं लिहितो आपण 1/2च्या फॉर्ममध्ये राईट डाऊन करता येतं आणि इंडायसेस रूल आहे तुमच्याकडे a × a⁻m असेल म्हणजे बेस जर सेम असेल आणि पॉवर्स डिफरंट असेल तर पॉवर्सची काय करता येतं आपल्याला ॲडिशन करता येतं. बस हे सिंपल दोन कन्सेप्ट यूज करून आपण दिलेल्या फंक्शनला आधी काय करूया सिम्प्लिफाय करूया. लिहा सोल्युशन गिवन काय दिले तुम्हाला गिवन मध्ये दिले x × √x + y टाइम्स √y इज इक्वल टू a टाइम्स √a. मग सिम्प्लिफाय करा. आता मी सांगितलेल्या रूलनुसार x × x⁻² 1/2 + y × y⁻² 1/2 × a इज इक्वल टू a × a⁻² काय येईल 1/2. आता बेस सेम आहे x इथे y आहे तर पॉवर्सची ॲडिशन करा तर x = 1 + 1/2 + y⁻1 + 1/2 इक्वल टू a⁻1 + 1/2. आता 1 + 1/2 केलं तर किती मिळेल तुम्हाला 2 × 1 = 2 + 1 3/2 मीन्स x = 3/2 + y⁻³ 3/2 इज इक्वल टू a⁻² सुद्धा काय मिळेल 3/2. आता सिम्पलेस्ट फॉर्म मध्ये आले तुम्हाला. मग आता तुम्हाला माहिती आहे काय माहिती आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻n असेल तर n × x⁻² काय घेतो आपण n-1. मग बस सिम्पली आता याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू x बोथ साईड. मग करूया आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x बोथ साइड्स. डिफरन्शिएट केल्यानंतर तुम्हाला मिळेल डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻1/2 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ y⁻1/2 इज इक्वल टू डेरिव्हेटिव्ह ऑफ a⁻3/2. सॉरी इथे किती येईल 3/2 आणि इथे पण येईल 3/2. आता पॉवरचा डेरिव्हेटिव्ह काढा. पॉवर काय येईल तुमच्याकडे समोर येईल 3/2 x⁻³ 3/2 - 1 इंटू परत जर तुम्ही x चा डेरिव्हेटिव्ह काढला विथ रिस्पेक्ट टू x प्लस इथे काय होईल 3/2 फंक्शन जशाला तसं 3/2 - 1 अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x दॅट इज dy/dx. आणि इकडे कम्प्लिटली a कॉन्स्टंट आहे तर कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 0 असतो. म्हणजेच तुम्हाला आन्सर काय मिळेल देअरफॉर 3/2 x⁻³ किती येईल 3/2 - 1 केलं तर अगेन काय मिळेल तुम्हाला 1/2 प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ x विथ रिस्पेक्ट टू x किती येतो 1 प्लस 3/2 y⁻² सुद्धा किती येईल तुमच्याकडे 1/2 इंटू dy/dx
dx इक्वल टू 0. आता तुम्हाला काय फाइंड करायचं आहे, dy बाय dx फाइंड आउट करायचं. तर dy बाय dx ची टर्म्स लेफ्ट साईडला राहू द्या, बाकीच्या टर्म्स तुम्हाला कुठे शिफ्ट करायच्या आहेत, राईट साईडला. तुम्हाला मिळेल 3/2 y रेस टू पॉवर 1/2 म्हणजेच काय लिहिता येतं तुम्हाला, रूट y इंटू dy बाय dx इज इक्वल टू, ही टर्म प्लस आहे, काय होईल तुमची मायनस होईल, -3/2 रूट x. आता ही जी टर्म आहे तुमच्याकडे 3/2 अंडर रूट y, ही टर्म मल्टिप्लाय इकडे येऊन काय होईल, डिवाइड होईल. मीन्स तुम्हाला मिळेल dy बाय dx इज इक्वल टू -3/2 रूट x डिवायडेड बाय 3/2 रूट y. मीन्स तुम्हाला आन्सर काय मिळेल, हे गेट कॅन्सल होईल, तर मायनस टाइम्स अंडर रूट x अपॉन y. या वेळी तुम्हाला काय मिळेल, फाइंड dy बाय dx. आता नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. फाइंड dy बाय dx इफ y इक्वल टू log x रेस टू पॉवर x. आता मी तुम्हाला सांगितलं होतं, जर कुठलाही फंक्शन तुम्हाला दिलेलं असेल आणि त्या फंक्शनला काय असेल, फंक्शनला पॉवर जर काय असेल तुमचं फंक्शन असेल, फंक्शनला पॉवर काय सांगितलंय, फंक्शन असेल, तर आपल्याला कुठला कन्सेप्ट यूज करावा लागतो, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड घेत असतो आपण. मग आता सेम इथे पण तुम्हाला जर ऑब्झर्व केलं तुम्ही, तर तुम्हाला काय दिसतंय, y इक्वल टू लॉग एक्स रेस टू पॉवर काय दिलेलं आहे तुम्हाला, x. म्हणजेच लॉग एक्स हे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे, एक्स काय तुमचं अल्जेब्रिक फंक्शन आहे, म्हणजेच इथे फंक्शनला पॉवर फंक्शन आहे. तर आधी सिम्प्लिफाय करून घ्या फंक्शनला, टेकिंग लॉग ऑन बोथ साइड. टेकिंग लॉग ऑन बोथ साइड घेतलंय तर तुम्हाला काय मिळेल, लॉग y इज इक्वल टू लॉग ऑफ काय लॉग x रेस टू पॉवर x. मग आता इथे लॉगची प्रॉपर्टी यूज करून तुम्हाला अगेन सिम्प्लिफाय करायचं आहे. मग पॉवर काय येईल, x आहे, समोर येईल इनटू लॉग ऑफ काय मिळेल तुम्हाला, लॉग x. आता इथे कुठली प्रॉपर्टी वापरली आपण, लॉग x रेस टू पॉवर m असेल तर m इनटू काय घेतो आपण, m टाइम्स द लॉग x. ही लॉगची प्रॉपर्टी यूज केली. आता कुठेही सिम्प्लिफाय करता येईल का, आता नाही. मग आता सिम्प्लिफाय करता येत नाही तर काय करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x बोथ साइड. इथे करा डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x बोथ साइड. ds म्हणजेच काय होतं, बोथ साइड. डिफरन्शिएट जर केलं तर d अपॉन dx लॉग y. आता x नीच का डिफरन्शिएट करायचं, कारण की तुम्हाला dy बाय dx फाइंड आउट करायचं आहे. मग इथे मल्टिप्लिकेशन आहे, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x इंटू लॉग ऑफ काय येते तुमचं, लॉग x. आता यूज करा प्रोडक्ट रूल, सगळ्यांना माहित आहे काय आहे, d अपॉन dx u डॉट v असेल तर काय घेतो, u इंटू dv अपॉन dx प्लस v कॉन्स्टंट इंटू du अपॉन dx. करा आता लॉग एक्स लॉग वाय ला कशासोबत डिफरन्शिएट करायचं, एक्स, तर लॉगचा डेरिव्हेटिव्ह काय असतो 1 अपॉन वाय इंटू अगेन अँगलला काय करा, डिफरन्शिएट करा dy बाय dx इज इक्वल टू, इथे प्रोडक्ट रूल यूज करा, फर्स्ट फंक्शन कॉन्स्टंट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ काय तुमचं लॉग ऑफ लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता इथपर्यंत आलंय तुम्हाला. आता अगेन सिम्प्लिफाय करूया आपण. हा 1 अपॉन वाय इंटू डी वाय अपॉन डी एक्स इज इक्वल टू एक्स जशाला तसं राहील डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग वाय. लॉग वायचा डेरिव्हेटिव्ह काय तो लॉग ऑफ लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन लॉग एक्स इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह कशाचा घ्यावा लागेल तुम्हाला, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढावा लागेल प्लस इकडे काय येईल लॉग ऑफ लॉग एक्स आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स किती व्हॅल्यू येतं 1. आता हा जो वाय लेफ्ट साईडला डिवाइड मध्ये आहे तो राईटला काय होईल तुम्हाला मल्टिप्लाय होईल, म्हणजेच फक्त तुम्हाला लेफ्टला मिळेल dy बाय dx इज इक्वल टू y टाइम्स इन ब्रॅकेट काय x अपॉन log x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ log x 1 बाय x.
प्लस इकडे मिळेल तुम्हाला लॉग ऑफ लॉग एक्स, कारण की 1 नी मल्टिप्लाय केलं तर व्हॅल्यू किती येईल, तीच येईल. आता परत हा एक्स आणि हा एक्स काय होईल, गेट कॅन्सल होईल, तर तुम्हाला मिळेल डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू y टाइम्स 1 अपॉन इन ब्रॅकेट 1 अपॉन लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स. ओके, तर हे झालंय तुमचा डेरिव्हेटिव्ह. तुम्हाला विचारलं होतं फाइंड dy बाय dx, तर या वेळेनं तुम्हाला dy बाय dx इथे y ची व्हॅल्यू रिसबस्टिट्यूट करून घ्या, तर तुम्हाला फायनल डेरिव्हेटिव्ह काय मिळेल, dy बाय dx. x ची व्हॅल्यू y ची व्हॅल्यू कुठून पुट करा, गिवन वरून. ठीक आहे, गिवन तुम्हाला दिलेलं आहे, पुट करा. काय आहे तर लॉग एक्स रेस टू पॉवर एक्स इन ब्रॅकेट 1 अपॉन लॉग एक्स प्लस लॉग ऑफ लॉग एक्स. चला तर मित्रांनो, मी तुम्हाला आधीच्याही सेशनमध्ये सांगितलं की व्हिडिओ खूप लेंदी होत आहेत, त्यामुळे आपण 4-5 क्वेश्चन्स एका व्हिडिओमध्ये करतोय. तर यासमोरील नेक्स्ट जे क्वेश्चन आहे ते आपण व्हिडिओ पार्ट 3 मध्ये काय करूया, रिमेनिंग क्वेश्चन्स कव्हर करूया. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू.